आता इथं कसं आहे, शिर्डीमध्ये 2 दिवसाआड पेट्रोल डिझेलचा टँकर येतोय. थोडा संयम ठेवा. महिना 2 महिन्यात मला असं वाटतं की हे पण दिवस जातील आणि चांगले दिवस येतील. जीसीबीला 2000 रुपये, पेट्रोल 500 रुपये पंच भेटन आणि बॉटल मध्ये भेटणार नाही. पेट्रोल 2 दिवस चालन एवढा स्टॉक आहे आपल्याकडे. पब्लिकांनी जास्त तानातानी करू नका. पब्लिकांनी जास्त तानातानी करू नका. असं 2000 रुपयाचं भेटन फुल करून भेटणार नाही. आपण 2चं लिमिट ठेवलेलं आहे, 2000 देणार आहे. कोणती गाडी असो 2000 रुपयाचं डिझेल भेटणार आहे. देशभरात सध्या सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा भासत आहे. याचा फटका आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरालाही बसलाय. शिर्डी स्थानिक व्यावसायिक वाहने, घरगुती वाहने आणि साई भक्तांच्या गाड्यांची संख्या मोठी आहे. त्यातच वीज खंडित झाल्यानंतर हॉटेल व्यावसायिकांना जनरेटरसाठी आणि शेतकरी बांधवांना शेती कामांसाठी मोठ्या प्रमाणावर इंधनाची गरज भासते. या अष्टपैलू मागणीमुळे शिर्डीतील पेट्रोल पंपांवर आलेला इंधनाचा साठा इतर ठिकाणांच्या तुलनेत खूप लवकर संपत असल्याचं चित्र आहे. गेल्या 2 दिवसांपासून शिर्डीतील सर्वच पेट्रोल पंपांवरील पेट्रोल संपल्यानं नो स्टॉक किंवा पंप बंदचे फलक झळकत होते. मात्र आज सकाळी शिर्डीत पेट्रोल आणि डिझेलचा नवा साठा दाखल झाल्याचं समजताच नागरिकांनी पंपांवर तुफान गर्दी केली. इंधन आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच वाहनधारकांनी पेट्रोल पंपांकडे धाव घेत लांबच लांब रांगा लावल्या. केवळ दुचाकी किंवा चारचाकी गाड्याच नव्हे तर हॉटेल व्यावसायिक आणि शेतकऱ्यांनी इंधन भरून घेण्यासाठी थेट ड्रमच्या रांगा लावल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे काहींनी तर थेट डंपर, टेम्पो, ट्रॅव्हलर आणि चक्क जेसीबी मशीन घेऊन डिझेल भरण्यासाठी गर्दी केली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांना इंधन मिळावे यासाठी प्रशासनानं पेट्रोल पंप चालकांना काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सध्या प्रत्येकी 500 रुपयांचं पेट्रोल आणि 2000 रुपयांचं डिझेल असं मर्यादित स्वरूपात इंधन वितरित केलं जात आहे. सध्या मर्यादित प्रमाणात का होईना पण इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता किंवा अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व संयम राखावा. प्रशासनानं दिलेल्या नियमांचं पालन करून सहकार्य करावे असे आवाहन शिर्डीतील पेट्रोल पंप चालकांच्या वतीनं करण्यात आलं आहे. परिस्थिती वाईटच आहे, परंतु देशावर असं मोठं संकट आलेलं आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळं सगळ्या देशामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा झालेला आहे. परंतु 2-3 दिवसांनी का होईना पेट्रोल मिळतंय, डिझेल मिळतंय. सर्व लोकांनी संयम ठेवा आणि माझी सरकारला एवढीच विनंती आहे की लवकर हा प्रश्न सॉल्व्ह करावा. म्हणजे आता कसं आहे, शेतीचे पण कामं चालू झालेत. शिर्डी तीर्थक्षेत्र आहे, इथे व्यवसायाची गाड्यांचा व्यवसाय असल्यामुळं पेट्रोल डिझेलची कमतरता आहे. पण ठीक आहे, लोक हे पण सहन करून नेतील आणि आपल्या सरकारला लोक पूर्णपणे हे करतील. आता इथं कसं आहे, शिर्डीमध्ये 2 दिवसाआड पेट्रोल डिझेलचा टँकर येतोय. त्याच्यामुळे मी नागरिकांना एकच विनंती करतो की थोडा संयम ठेवा. महिना 2 महिन्यात मला असं वाटतं की हे पण दिवस जातील आणि चांगले दिवस येतील. धन्यवाद. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.